स्त्रियांच्या या 7 गोष्टीवरून समजते की ती पुरुषावर फुल फिदा आहे. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, पण तिच्या मनातही आपल्याबद्दल तसंच काही आहे का, हा प्रश्न सतत मनात येत राहतो. थेट विचारण्याचा संकोच वाटतो आणि मग तिच्या वागण्यातून काही संकेत मिळतात का, याचा आपण अंदाज घेत राहतो. पण प्रत्येक हावभावाचा अर्थ एकच असतो असं नाही. त्यामुळे आज आपण अशा काही सामान्य देहबोलीच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, जे एखाद्या व्यक्तीला तुमच्याशी बोलताना आरामदायक वाटत आहे किंवा तुमच्यात विशेष रस असण्याची शक्यता आहे का, याचा अंदाज देऊ शकतात. मात्र अंतिम निष्कर्ष काढण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीचा स्पष्ट संवाद आणि तिची इच्छा यांना नेहमीच महत्त्व द्यायला हवे. सर्वात पहिला संकेत म्हणजे तुमच्याशी बोलताना तिचे लक्ष किती असते. एखादी व्यक्ती तुम्ही बोलत असताना मनापासून ऐकत असेल, तुमच्या बोलण्यातील छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल आणि पुढच्या वेळी त्या गोष्टींचा संदर्भ देत असेल, तर तिला तुमच्याशी संवाद साधण्यात रस असण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, तुम्ही एखाद्या आवडीच्या गोष्टीबद्दल आधी सांगितले आणि काही दिवसांनी तिने त्याबद्दल स्वतःहून विचारले, तर याचा अर्थ ती तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत आहे. हा फक्त आकर्षणाचा नव्हे तर आदर आणि मैत्रीचाही संकेत असू शकतो. दुसरा संकेत म्हणजे चेहऱ्यावरील नैसर्गिक भाव. तुम्ही समोर आल्यानंतर एखादी व्यक्ती सहज हसत असेल, तुमच्याशी बोलताना तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असेल किंवा तुमच्यासोबत संवाद साधताना ती अधिक उत्साही होत असेल, तर हा सकारात्मक संकेत मानता येतो. मात्र काही लोकांचा स्वभावच हसतमुख असतो. त्यामुळे फक्त हसण्यावरून कोणाच्या मनातील भावना निश्चितपणे ठरवता येत नाहीत. तिसरा संकेत म्हणजे नजरेचा संपर्क. संवाद करताना समोरची व्यक्ती तुमच्याकडे पाहत असेल आणि तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत असेल, तर ती संभाषणात सहभागी आहे असे म्हणता येईल. कधी कधी संकोचामुळे एखादी व्यक्ती नजर मिळवून लगेच दुसरीकडे पाहू शकते. पण याचा अर्थ ती नक्कीच तुमच्याकडे आकर्षित झाली आहे असा होत नाही. लाजाळूपणा, सामाजिक संकोच किंवा फक्त सवय यामागे इतर कारणेही असू शकतात. चौथा संकेत म्हणजे शरीराची दिशा. संभाषण करताना एखादी व्यक्ती तुमच्याकडे वळून बसते, तुमच्याकडे लक्ष देते आणि संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न करते, तर तिला त्या संभाषणात रस असण्याची शक्यता आहे. याउलट ती वारंवार दूर पाहत असेल, संभाषण संपवण्याचा प्रयत्न करत असेल किंवा स्पष्टपणे अस्वस्थ दिसत असेल, तर तिच्या वैयक्तिक अवकाशाचा आदर करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही संकेतापेक्षा समोरच्या व्यक्तीला आरामदायक वाटते की नाही, हे अधिक महत्त्वाचे आहे. पाचवा संकेत म्हणजे तुमच्यासोबत संवाद साधण्याची तयारी. एखादी व्यक्ती स्वतःहून बोलायला येत असेल, सामान्य विषयांवर चर्चा सुरू करत असेल किंवा तुमच्याशी पुन्हा संवाद साधण्याचे कारण शोधत असेल, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल सकारात्मक भावना असण्याची शक्यता आहे. पण याचा अर्थ लगेच प्रेम किंवा आकर्षण असा काढणे योग्य नाही. कदाचित तिला तुमची मैत्री आवडत असेल किंवा तुमच्यासोबत बोलताना सुरक्षित आणि सहज वाटत असेल. सहावा संकेत म्हणजे तुमच्यासमोर तिच्या वागण्यात होणारा बदल. काही व्यक्ती आवडत्या व्यक्तीसमोर थोड्या संकोचलेल्या किंवा उत्साही दिसू शकतात. बोलताना शब्द चुकणे, हसणे किंवा थोडे गोंधळणे असे प्रकार होऊ शकतात. परंतु हे देखील निश्चित लक्षण नाही. कारण अशाच प्रकारची प्रतिक्रिया भीती, लाजाळूपणा किंवा सामाजिक परिस्थितीमुळेही होऊ शकते. सातवा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैयक्तिक मर्यादा. एखादी व्यक्ती तुमच्याशी जवळीक साधत आहे असे वाटले तरी तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करणे किंवा तिच्या संकेतांचा आपल्या सोयीने अर्थ लावणे योग्य नाही. मैत्री, आवड किंवा आकर्षण यामध्ये परस्पर संमती आणि आदर असणे आवश्यक आहे. समोरची व्यक्ती अंतर ठेवत असेल किंवा स्पष्टपणे नकार देत असेल, तर तो निर्णय स्वीकारणे हाच योग्य मार्ग आहे. मित्रांनो,
देहबोली आपल्याला काही अंदाज देऊ शकते, पण ती मन वाचण्याचे साधन नाही. एका हावभावावरून कोणाच्या भावना ठरवण्याऐवजी अनेक गोष्टी एकत्र पाहणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य वेळी सभ्यपणे संवाद साधणे अधिक विश्वासार्ह ठरते. एखादी व्यक्ती तुमच्याकडे हसून पाहते, तुमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकते किंवा तुमच्याशी वारंवार संवाद साधते म्हणून ती तुमच्यावर प्रेम करते असे निश्चितपणे म्हणता येत नाही. तिच्या भावनांचा आदर करणे आणि कोणताही निष्कर्ष घाईने काढणे हेच समजूतदारपणाचे लक्षण आहे. शेवटी एवढेच लक्षात ठेवा. खरे नाते केवळ नजरा, हावभाव किंवा अंदाजावर टिकत नाही. विश्वास, आदर, स्पष्ट संवाद आणि एकमेकांच्या मर्यादांचा सन्मान यावरच कोणतेही चांगले नाते मजबूत होते. त्यामुळे संकेत शोधण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तिच्या मताला तितकेच महत्त्व द्या जितके तुम्ही तुमच्या भावनांना